शुक्रवारी गहू पेरणं पडतो. गहू पेरला की लगेच मग 8 दिवस पाण्यात जातात आणि 8-10 दिवस होतं आम्हाला पिंजर जाणं पडतं. तर राधिकाची डिलिव्हरी होतीच, तिचं लेकरूही पाहणं होतं आणि आरतीचा बस्ताही फाडणं होतं. ते झाली 1 महिना झाला. नमस्कार सगळ्याला. बघा यष्टी सुद्धा यायला आहे. आता तुझं संध्याकाळी कुकडं. तर आम्ही आलेलो आहे जालन्याला. तर रामभाऊचा सकाळीच फोन आला. सकाळी म्हणल्यापेक्षा तर मला त्याचा 11 वाजता फोन आला, तू लवकर ये म्हणे, काम आहे म्हणे. आता तुम्ही सगळेजण गोष्टी करत असाल की बा ताई तू राधिका ताईसाठी तू गेली नाही वॉशरूमसाठी. तर हो, मी तिला बोलले होते की आपल्या ऋतू चांगलं लागत नाही म्हणून. आणि तिची आईसुद्धा मला म्हणली की मी जाईन म्हणून राधिकासाठी. चला मग. तर आता पोहोचलो आम्ही जालन्यामध्ये. मला बस स्टँडमध्ये दिसतशी. आता ॲटो करतो, ॲटोच भेटायला नाही आम्हाला. आणि तिकडं करताच गेलं नाही मी की म्हणलं नको. राधिकाची आई म्हणली मला की मी जातो म्हणून. राधिकाशी बोलली सुद्धा मी तिथे काढा. तर त्या म्हणल्या मी जातो. मग म्हणलं बरं तुम्ही जा म्हणलं. आणि हे अर्जंट काम होतं म्हणून इकडे आली मी. ती इकडे सुद्धा येत नव्हते. तुम्हाला माझ्या आपल्या ऋतूला चांगलं लागत नाही आहे. तरी औषध गोळ्या घेऊन आलो. आणि आता उद्या लगेच आम्ही वापस जाणार आहे, कारण त्याला परवा दिवशी दवाखान्यात सुद्धा न्यायचं आहे म्हणूनच. मागच्या खांते डायरेक्ट. तर संध्याकाळ झाली आम्हाला. आता वाजले 7:30. घरी जास्त वाजता 8. कारण की खूप उशिरा निघलो आम्ही. 1 वाजता आम्ही मुक्तानगरमध्येच होतो आणि तिथून गाड्या लागायला हे करायला खूप टाईम लागतो ना, म्हणूनच. आता जाऊ घरी. आता काय काम आहे तुम्हाला कळणारच आहे, हे तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे काय काम आहे म्हणून. घरी गेल्यावर तुमच्याशी बोलते मी. तर चला आता बघा खूपच वेळ चालू आहे. चला मग. गाडीचा आवाज यायला लागलेला आहे. चला आता या तर पोरत काही येतील नाही. ती लावून खूप राहिले फोन. चला मग आम्ही रिक्षाने जातो. आता त्याला फोन लावत नाही कारण खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. तर जाऊ आता. चला ना मग. कुठं इकडून झाला तिकडून झाला ना. पाहिली हा काय झालं. टिट्ट्या ती म्हणते. टिट्ट्या म्हण. टिट्ट्या फुप्पा म्हणतो का फुप्पा. टिट्ट्या 2 दाती गोरा आहेत. 2 दाती गोरा नाही, 2 दाती वासरी. वासरी आहे की टिट्ट. आता का वर चढ डोक्यावर बसती का मामाईच्या. हा मम्मी चालली मला की जगरी मला. हा चला आता आमच्या घरी जगता मायली मी. आता तुम्ही राहता आधीच. हा पप्पाशी राहतो तो आता. टिट्ट्यान फुप्पा करायले. जाऊ बा जाऊ. याद भुलली बिचारी मले. मी भुलली बी याद मले. जाऊ मी. टिट्ट्या बा तू काय बाई. असं होऊ शकतं की लेकरू झाल्यावरती लेकराला रात्री उशा असते कोणा. मग चांगले असता खराब असता आपल्या अनुभव नाही. तू 4 लेकरं पाहिले, मग 4 लेकरं पाहिले. अनुभव नाही ना. 3 लेकरं. मग ते सारिका सांगितलं म्हणे आमच्या आधी एक बाई आहे की जलमतच असते. जलमत 2 दात होते. 2 दात त्याने ऑपरेशन करून काढले त्या पोरचे दात. चांगले नसतात म्हणून विचारले तुला मी. आणि एक बाई सांगत जाय म्हणे की त्या बाईला पहिला पोरगा होता आणि दुसरा पोरगा झाला की तर त्याला दात होते. तर दात होते आणि बाप पाहायला जायचं ॲक्सिडेंट झाला. बापाने पोरात तोंड नाही पाहिलं. चांगलं आहे की असं अंगाला काटा आला. हा बापाची लाडकी पाय. आणि आता अजून मी मग भाऊले मारेल नाहीये. मग माईने सुद्धा मारेल तर आता मी. आणि ही तुझं पिटकुली हे मग भाऊले मारत. हा केसत आणि चापट मारी इकडे बाय. दर 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 काला काला काला. हा जाऊ. एवढं चांगलं नाव विचार टिट्ट्या टिट्ट्या करता तुम्ही. असं करता का विठ्ठल विठ्ठल. असं करता का. पिऊ काय करायला लागली. आवाज बंद कर. एक जण खावं एकीच काम 2 जण करता बाई तुम्ही. हा का भाकरी तापत होत्या. स्वेटर काम काढलं काय तुम्ही. थंडीने वाजाने म्हणून काढलं. चांगले काम आहे बाई तुमचे. अरे रे 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 ही पोरगी निस्त्री का नपूर आली गो बाई. नपूर आली.
पोळ्याची नपूर आली का? म्हणजे कमी पडला का पोळ्या? नपूर समजत नाही का तुले? पोळ्याची कमतरता आली म्हणून कोमलला आता डबल कणी भिजवली. आता एवढा पोळ्या करून घ्या मग सगळं जेवण करू. माणसाचं जेवण झालेलं आहे की? तर भाऊन कशी भाजी आणली रामानं? काय माहिती आता पाहुणा आणि शेवाय घ्यायची. काय सांगा कशाची सटकणार आहे बाप्पा, निघत नाही बाई. गरम कर बाई पोळ्या मग. आधी तुम्ही कशी भाजी खायला पाहिजे? वाटाण्याची. अरे तुझं आजी दूध पोळी घेता ना मग? तुरी दाणे आहे का? नाही पाहिजे तू झोपलेली काव कोम. रोहिणी रोहिणी तू इले झोपी औषध पसतात का? मग तू बाटलं धुवायला लागली. टॉनिक झोपी शकते मग? झोपीत नको जबर लेकराले. झोपलं मग चिडी. हा तेच मला झोपी देत नको झोपी. डॉक्टरने सांगितलं. आजी आता पोळ्याची कमतरता आली. कोमल पोळ्या टाकायला लागली. कमी झाल्या पोळ्या. आता आम्ही दोघं नवरा बायको वाढलं नाही का? मग तुमचा परिणाम कमी जास्त झालं आहे की नाही? हा पाणी झालंय की आधी? आजी व किती थंडी पडली व आजी. हाव का? मग हे दोघे जण एकीने पोळी खा, भाकर खा म्हणून का? वमान मग हे केले यांना. याच्यात या खोक्यात काय आहे बाई? शेगडी आहे का? मग सिलेंडर नाही आलं का? हो हो ना. प्रमोशन झोपे टेन्शन राहते. मग भूक लागली बिचारी. आता 9 वाजली आमच्याकडे. आम्ही या टायमाला आमचे धुन भांडे कुंडे सगळं होतं. आम्ही आथरुणात घुसतो या टायमाले. मी 6 वाजता बसते आजी स्वयंपाकाला. 7 वाजे भाजी भाजी करून घेत असते मी. आमच्याकडे मामाला लागते लवकर. मी काय करते पटकन मी स्वयंपाक काय करते भाजी करून घेते, कणिक भिजवते आणि जसे येते माणसं जेवण करले मामा बसता ते बसता. मग सानी बसली पोहायला की आम्ही सगळे जेवण करतो. तरी जेवण तरी भांडे घासते पटकन. अशी झोपलं बिचारी गॅस पशीच. मग बरं आहे ते पुसपास बी करायचं काम नाही. ते भांडे घासले पाणी सांडतात. मग किचन वाटा नाही करायचं. आता करू बे जसे पैसे तसं करा. जवळ आथरून बेसिन करून घ्या. हा ना. मग सगळं सामान ठेवले बेसिनचं पाईप काढून ठेवले. पण मग सध्या आता पैसे नाही आपल्या पैसे. आपली जशी जशी हा जस थोडं थोडं चालू आहे. आता ते पहिले घर बांधलं मग आता प्लास्टर केलं. आता एक ते खट्टे आता प्लास्टर आणि करून घेऊ. मी म्हणला आज त्याला घेऊ म्हणून तुला घेऊन. तो नाही म्हणला. मी म्हणलं रामाला आई या दोघं नवरा बायको म्हणून. मला येणं पडलं बिचारे. मग आई पिवली आणती ना उचलून. आई पिवली आणती ना तरी भात आणि ते ठेवले. आधी बसून जेवण करले. आधी बसून जेवण करले. इथे जास्त थंडी वाजती तिकडे नाही व मा इथं गरम करायला मला आई. त्या घरातलं थंडी वाजली सारी फरशी खाऊन थंडी गारी बिचारी. कोणची ड्रेस आम्ही दाखव ना बाई वरती. आधी झोपतो मी पलंगावर. जमतो ना वर ठेवले का? हा अन्न झालं पाहिजे. सावून दिली पॅन्ट दिली. सावणीची जीवार आणते आज. तो अचानकच जाते मी. मला कामासाठी जाणं पडतं बाई. याच्यात तुझं का सानूच आहे माझे बी असंच. कलर का लगेच पाहिली ना कॅन्सल केलेला आहे. काहून असं याच्यावर घेऊन घे नेव्ही ब्ल्यूची निळ्या कलरची. उद्या किती आणणे पडे. मस्त आहे पण कपडा. बाया पाहू दे. बाया बी मस्त आहे व. बाया फुल घेतली मस्त वाटतं. जमला ना तुला. तू गहू पाहू दे घालून मागे सर. बस तो तुला आला म्हणजे तिला आला. मला येते म्हणजे तिला येते. हा तू तिचं माप सारखं आहे. ड्रेस घेणं कोमलच्या नीट वर दिले. कोमलची दिली होत आले. लय शिलाई मारण्या पडते कोमलच्या ड्रेसवरती. मस्त आहे कपडा. शिलाई मारणं लागते. हा जाणं होतं मला आई. पण रुदूला काल दवाखान्यात परदेशी दवाखान्यात आणत. आणि आताही रामदासचा फोन आला म्हणून घाई निघून आली. आता उद्या सकाळी चाललो होतो आम्ही घरी. काम गहू पेर नाही घरी. उद्या दिवस परदेशी जा म्हणते. उद्या दिवस बघा अजून पुढच्या आपल्या त्याला. आता पुढच्या हातात नाही येत बाई मी. आता ते त्याला वाटलं त्याला म्हणे पुढच्या अजून दुसऱ्या हाती सोड म्हणून. आता बाई एवढं काम आहे तुला काय सांगू मी. आता पुढच्या आता या गहू पेरला की आता शुक्रवारी गहू पेरणं पडतो. गहू पेरला की लगेच मग 8 दिवस पायात जातात. आणि 8-10 दिवस होते आम्हाला पिंजरी जाणं पडतं. तर राधिकेची डिलिव्हरी होतीच. तिचं लेकरूही पायनं होतं आणि आरतीचा बस्ताही फाडणं होतं. ते झाली 1 महिना झाला.
की दुसऱ्या महिन्यामध्ये मग अजून लग्नाची तिथी निघते. त्यांना घरी जाऊन त्यांची अजून गोळखनान करणं आहे, म्हणजे केळवण सुद्धा करणं आहे त्यांना. आम्हाला लग्नाची तयारी चालू आहे. अजून शिदोरीसाठी सामान आणत सांगितलं आम्हाला, साड्या आणत सांगितल्या, काही मेकअपचं सामान आणत सांगितलं म्हणता येणं. अजून एखादा डबा नेणं पडेल खाऊचा भरून. कुठाण्याचे मलाच करणं पडतं सगळं. सारे काय कोणी सांगत नाही, मलाच सांगतो सगळेजण. सगळं मलाच कर, पाणी राहणार तर मलाच करणं पडतं. मोठे सगळं तुम्हीच करा म्हणता. मग त्याचं ना मनीषा तू असं कर, मनीषा तू हे आण, मनीषा तू ते आण. ते तर आहेच. मग आता ते मामी चालू तर मामी सगळं पुढेच होणार ना मामीने. मग आता पुढच्या महिन्यात 14 तारखेला जाणं आहे, तर ते काही ना कागदपत्र करणं आहे ना, मग अजून ते कॅन्सल होतं. काय सांगा, कशाची काहीतरी हवी सायन छापाचे करणं आहे, त्याच्यानं अजून गोळ होणार आहे. काय सांगा, अजून सारा चक्कर कालच चालू आहे. चला मग आता आम्ही जेवण करतो. झाले असेल कोमलच्या पोळ्या. आण आणि जेवू, आण करू आणि जेवण करू आपण सगळेजण. तिकडे बरं आण.